नमस्कार, मी अस्मिता ताटके. तुम्ही रिबर्थ फाउंडेशनच्या शॉर्ट फिल्म कॉम्पिटिशनमध्ये सहभागी झाला आहात. रिबर्थचं ग्रीन कॉरिडॉर हे 5व्या वर्षातलं आपलं कॉम्पिटिशन आता येऊ घातलंय आणि त्या संदर्भात आता तुम्ही शॉर्ट फिल्म बनवणार आहात. आम्ही खूप उत्साही आहोत आणि त्या संदर्भात थोडीशी तुम्हाला जास्ती माहिती मिळावी, रिबर्थ फाउंडेशन बद्दलही माहिती मिळावी आणि ऑर्गन डोनेशन या विषयाबद्दलही थोडी माहिती मिळावी हा उद्देश घेऊन आपण आज एक छोटा इंटरव्ह्यू घेणार आहोत. आपल्या सोबत आहेत विवेक ताटके. आपण त्यांच्याशी गप्पा मारत हा इंटरव्ह्यू घेणार आहोत. तर या फिल्म बनवताना तुमच्या फिल्मच्या माध्यमातून योग्य तीच माहिती ऑर्गन डोनेशन बद्दलची लोकांच्या पर्यंत पोहोचावी आणि त्यासाठी तुम्हाला थोडीशी जास्तीची माहिती रिबर्थच्या माध्यमातून देता यावी ह्याच्यासाठी आपण हा इंटरव्ह्यू प्लॅन केला. आज आपल्या इथे रिबर्थ फाउंडेशन तर्फे विवेक सर आहेत. विवेक सर, तुमचं स्वागत आहे. आणि मला अगदी बारीकसारीक प्रश्न आहेत ऑर्गन डोनेशन या विषयी, तर मी तुम्हाला विचारू शकते का ते प्रश्न? नक्कीच. प्रथमतः मी रिबर्थ तर्फे इथं आलोय आणि तुम्ही माझी संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. आपण प्रश्न विचारा, मी त्याचा नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. सर्वात प्रथम मला प्रश्न आहे की अवयवदान म्हणजे काय आणि ते थोडंसं आम्हाला समजावून सांगा. हा, तर अवयवदानाची एकदम सोपी व्याख्या आहे. एखादा मृत अथवा जिवंत व्यक्तीने अवयव अथवा पेशीचे गरजू व्यक्तीला केलेले दान म्हणजे अवयवदान, ऑर्गन डोनेशन. ओके, अच्छा. पण मग हे अवयवदान किती प्रकारचं असतं, जरा थोडं विस्ताराने सांगा याबद्दल. हो, नक्कीच. तर अवयवदान हे 3 प्रकारचे असतं. त्यातला पहिला प्रकार म्हणजे व्यक्ती जर जिवंत असेल तर त्याच्या 2 किडनीपैकी 1 किडनी आणि दुसरं म्हणजे लिव्हर, त्याला मराठीत यकृत म्हणतात, त्याचा काही भाग आपण डोनेट केला जाऊ शकतो. दुसरा प्रकार येतो व्यक्ती जर नैसर्गिक मृत्यू पावली असेल, नॅचरल डेथ, तर त्या व्यक्तीची त्वचा म्हणजे स्किन आणि डोळे हे 2 अवयव दिले जाऊ शकतात. आणि तिसरा प्रकार तो आहे तो म्हणजे मेंदूमृत, त्याला मला इंग्लिशमध्ये ब्रेन डेड म्हणतात. अशी व्यक्ती जी आहे ती व्यक्ती जर व्हेंटिलेटरवर असेल तर त्याच्याकडून जवळजवळ 8 प्रकारचे विविध अवयव म्हणजे फुफ्फुस आलं, हृदय आलं, यकृत आलं, किडनी आली, असे 8 प्रकारचे अवयव आपण दान करू शकतो. पण सर्वात महत्वाचा एक मुद्दा इथे लक्षात घेणं आवश्यक आहे की या तिन्ही अवयव दानाचे प्रकार मी तुम्हाला एक्सप्लेन केले, त्याच्यामध्ये वैद्यकीय आणि कायदेशीर काही बाबी त्याची पूर्तता करावी लागते. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे डोळे सोडून बाकीचेही अवयव दान केले जाऊ शकतात आणि त्याच्यामुळे लोकांना चांगले जीवन जगता येतं. वा, फारच छान आणि सोप्या पद्धतीने तुम्ही माहिती दिली. मला एक शंका आहे सर की कोमा आणि मेंदूमृत असे 2 टर्म्स वापरले जातात किंवा ऐकण्यात येतात. ह्या 2 सेम आहेत गोष्टी का ह्याच्यामध्ये काही फरक आहे? नाही, ह्या दोन्ही गोष्टी पूर्णतः वेगळ्या आहेत. ब्रेन डेड म्हणजे मेंदूमृत म्हणजे हा पूर्णविराम आहे, फुलस्टॉप आहे, माणूस परत जिवंत होऊ शकत नाही. तर कोमामध्ये जी गेलेली व्यक्ती आहे ती परत चांगल्या प्रकारे जीवन जगू शकते, तसं ब्रेन डेड मध्ये होत नाही. ब्रेन डेडची व्यक्ती पूर्णतः डेडच असते. असा हा दोन्ही गोष्टींमधला मोठा फरक आहे. हो, मला आता लक्षात आलं, मेंदूमृत आणि कोमा ह्या 2 वेगळ्या कन्सेप्ट आहेत. पण मग मेंदूमृत हे कशामुळे होतं, काय कारण असतं? ओके. तर मेंदूमृत हे बेसिकली मोठ्या ऍक्सिडेंट मध्ये डोक्याला जर मार बसला तर त्याच्यामुळे मेंदूमृत होतो. किंवा दुसरं गोष्ट असते की काही व्हायरल इन्फेक्शन असेल, काही आजार असतील मेंदूचे, तर त्या विकारामुळे मेंदूमृत होतो, ब्रेन डेड होतो. पण ही जर ब्रेन डेड व्यक्ती, ही जर मेंदूमृत व्यक्ती जर व्हेंटिलेटरवर असेल तर त्या व्हेंटिलेटरच्या प्रणालीमुळे त्याचे बाकीचे अवयव हे जिवंत राहतात आणि ते अवयव इतरांना दान दिले जाऊ शकतात की जेणेकरून इतर लोकांचे जीवन सुखद होऊ शकते. म्हणजे मेंदूमृत व्यक्ती जर व्हेंटिलेटरवर असेल तरच फक्त अवयवदान होऊ शकतं, हे बरोबर आहे का? हा, एकदम तुमचं अंडरस्टँडिंग बरोबर आहे. जे आपण तिसरा प्रकार मगाशी बघितला अवयवदानाचा, त्याच्यामध्ये ही नेसेसरी कंडिशन आहे, महत्वाची कंडिशन आहे की मेंदूमृत व्यक्ती ही व्हेंटिलेटरवर असेल तरच बाकीचे अवयव जिवंत राहू शकतात आणि त्याचे दान केले जाऊ शकते.
सर मग आता अवयवदान ही जी काही प्रक्रिया आहे ती कशी होते हे जरा थोडक्यात सांगू शकाल का? हा, तर ही अवयवदानाची प्रक्रिया आहे ना, ही थोडीशी महत्वाची आणि थोडीशी क्लिष्ट म्हणता येणार, पण स्टेप समजून घेणं आवश्यक आहे. ते असं आहे की जी ब्रेनडेड व्यक्ती आहे ती व्हेंटिलेटर असते आणि त्यावेळी ती व्यक्ती जेव्हा मृत झालेली आहे, डेड झालेली हे जेव्हा डिक्लेअर केलं जातं, त्यावेळी त्या हॉस्पिटलचे जे काउन्सिलर असतात ते काउन्सिलर त्यांच्या नातेवाईकांशी, त्या व्यक्तीच्या नातेवाईकांशी बोलतात आणि त्या व्यक्तीचे जे नातेवाईक आहेत त्यांनी त्या अवयवदानाच्या कन्सेंट फॉर्मवर सही केली तर आणि तरच अवयवदान होतं. हा अत्यंत महत्वाचा याच्यातला भाग आहे. अशा वेळी व्यक्तीचे अवयवदानाची एकदा प्रोसेस पूर्ण झाली की आता हे ठरलेलं आहे की ही व्यक्ती अवयवदान करायला तयार आहे, त्याच वेळी ZTCC कडं एक गरजू व्यक्तींच्या याची लिस्ट तयार असते. ज्या लोकांना हवे आहेत त्यांना ते प्रायोरिटी प्रमाणे आणि वैद्यकीय इम्पॉर्टन्स प्रमाणे ती लिस्ट फायनलाइज केली जाते आणि त्या व्यक्तीला ZTCC कडून कॉल दिला जातो आणि मग ती व्यक्ती त्या शहरात त्या ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी त्याच्या हॉस्पिटलला ऍडमिट होते आणि मग रोल प्ले होतो ग्रीन कॉरिडॉर ह्या सिस्टीमचा, की ज्या ठिकाणून एका ठिकाणावरून अवयव दुसऱ्या ठिकाणी आपण ट्रान्सफर करू शकतो, मूव्ह करू शकतो. अशा तऱ्हेने तिथे गेल्यानंतर ज्या ठिकाणी जी गरजू व्यक्ती आहे जी ऍडमिट झालेली आहे त्या व्यक्तीला हे अवयव ट्रान्सप्लांट केले जातात. अशा रीतीने ही प्रोसेस फार टाइम बाउंड पण छोट्या कमी वेळात आणि अत्यंत वेगाने करायला लागते. त्यामुळे त्यामध्ये वेग हा फार महत्वाचा आहे आणि डिसिजन प्रक्रिया ही फार महत्वाची आहे. आता कळलं की हे किती महत्वाचं काम आहे. ह्यात जर ग्रीन कॉरिडॉर हा शब्द तुम्ही वापरला तर त्याबद्दल जरा थोडंसं विस्ताराने सांगा ना. हा, ग्रीन कॉरिडॉर मगाशी सांगितल्याप्रमाणे त्याचा अर्थ असा होतो की ही प्रोसेस म्हणजे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी अवयवांची जी काही असतात ते डोनेट केलेले अवयव त्यांची मुवमेंट होणे ही अत्यंत फास्ट, अत्यंत वेगाने केली जाते. त्यावेळी पोलीस यंत्रणा, सरकारी यंत्रणा, वाहतूक हे सर्व ज्या व्यवस्था आहेत त्या एकमेकाशी संधान साधून, संलग्न साधून ही व्यवस्था इतक्या स्मूथपणे केली जाते की फार वेगाने त्या अवयवांची मुवमेंट होते. ही जी सर्व ओव्हरऑल जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला ग्रीन कॉरिडॉर ही अशी संकल्पना म्हणतात. एक म्हणजे डोनर आणि रिसिपिएंट फॅमिली हे एकमेकांना ओळखतात का? मी असं एका फिल्म मध्ये पाहिलंय, तर हे बरोबर आहे का? नाही, हा एक पूर्णपणे चुकीचा आहे. आपल्या भारतीय कायद्यानुसार 1994 जो कायदा आहे त्या कायद्यानुसार डोनर फॅमिली आणि रिसिपिएंट फॅमिली ही एकमेकांना ओळखत नाही, त्यांना आपण एकमेकांची ओळख करून देऊ शकत नाही. त्यामुळं हे पूर्णतः चुकीचं आहे की दोघे एकमेकांना ओळखतात. सर, ऑर्गन प्लेज कार्ड एखाद्याने भरलं असेल तर ऑर्गन डोनेशन हे होणारच कंपल्सरी, हे सत्य आहे का? नाही, ऍक्च्युली तसं नाहीये. हा, कारण मगाशी सांगितल्याप्रमाणे ती व्यक्ती ब्रेनडेड असणं आवश्यक आहे आणि ती व्यक्ती व्हेंटिलेटरवर असणं आवश्यक आहे, ही दुसरी कंडिशन. आणि सर्वात तिसरी कंडिशन म्हणजे त्या नातेवाईकांनी कन्सेंट फॉर्मवर सही देणं आवश्यक आहे. या तिन्ही गोष्टी जर झाल्या तर आणि तरच अवयवदान होऊ शकतं. हा, पण मग अवयवदान हे जे प्लेस कार्ड आहे त्याचा उपयोग काय, तर त्या कार्डाद्वारे तुम्ही स्वतःची इच्छा व्यक्त करू शकता. त्यामुळे लोकांना माहिती प्राप्त होते की या व्यक्तीची अशी इच्छा आहे आणि जेणेकरून तुम्ही अवयवदानाचा प्रचार आणि प्रसार करू शकता. खूपच छान माहिती आहे. बेसिक सगळे प्रश्न आपल्याला इथे क्लिअर होत आहेत. सर, मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की ऑर्गन डोनेशन केल्यानंतर जी मृत व्यक्ती असते तर त्या मृत व्यक्तीचे अंतिम संस्कार व्यवस्थित करता येण्यासारखे असतात का? हा एकदम महत्वाचा प्रश्न आहे. हा लोकांचा गंभीरचा प्रश्न आहे. तर आपण असं सांगू शकतो की तो नक्कीच प्रत्येक धर्माच्या पद्धतीनुसार, रीतिरिवाजानुसार हे धार्मिक अंत्यसंस्कार करता येतात. आणि एक महत्वाचा मुद्दा आहे की इथं मृतदेहाची कुठेही विटंबना होत नाही, त्याचा आदर किंवा सन्मान हा राखला जातो. सर, तुम्ही खूप महत्वाची माहिती सांगितली. हा खूप सेन्सिटिव्ह विषय आहे आणि त्याबद्दल सरांनी खूप चांगली माहिती दिली आहे. सर, मला अजून एक अनुषंगाने प्रश्न विचारायचा आहे की अवयवदान करताना कुठले भेदभाव होतात का, किंवा असं काही होतं का की कोणाला तरी प्रायोरिटी मिळाली किंवा कोणाला नाही मिळाले, तर ह्याबद्दल थोडंसं सांगा. हा, तसं बिलकुलही होत नाही. गरीब श्रीमंत, स्त्री पुरुष, कोणता धर्म, कोणती जात असं कोणताही इथं भेदभाव केला जात नाही.
तर इथं मानवता धर्म हा श्रेष्ठ मानला जातो. सर खरंच खूप छान माहिती मिळाली, कारण हे बेसिक प्रश्न सगळे क्लिअर झाल्यानंतर आता आपले जे की मेंबर्स आहेत, पार्टिसिपंट्स आहेत, ते मला वाटतं ग्रुपाने कामाला लागतीलच. पण मग आता हे त्यांनी काम सुरू करायच्या आधी रिबर्थची ही जी कॉम्पिटिशन आहे, शॉर्ट फिल्मची कॉम्पिटिशन आहे, याबद्दल थोडीशी जास्ती माहिती द्याल का, जेणेकरून त्यांना पुढे त्याचा उपयोग होईल? हो नक्कीच. ऍक्च्युली असं आहे की त्याच्या आधी मी तुम्हाला एक रिबर्थ विषयी थोडक्यात माहिती सांगेन की अवयव दान करणारे लोक आणि रिसिपेंट याचा जर रेशो काढला तर तो 10,000 आहे. इतका व्यस्त रेशो आता अवेलेबल आहे. आणि अशा वेळी लोकांच्या पर्यंत अवयवदानाच्या प्रचाराची प्रसाराची अत्यंत गरज आहे. आणि ह्याच कामाच्या उद्देशाने, उदात्त हेतूच्या उद्देशाने रिबर्थ ह्या संस्थेचा जन्म झाला. गेली 5-6-7 वर्ष आम्ही त्याच्यावर काम करतो आहोत. आता ही जी शॉर्ट फिल्म कॉम्पिटिशन मध्ये आपण जे स्पेसिफिकली बोलतोय त्याचं नाव आहे ग्रीन कॉरिडॉर. त्याचा आमचा हा 5वं सत्र आहे, सीझन 5. आतापर्यंत आमचे 4 सीझन झाले. तर त्या 5व्या सत्रामध्ये आम्हाला लोकांनी पूर्णपणे सहभाग व्हावा. 2 ते 3 मिनिटाची फक्त 3 ते 5 मिनिटाची क्लिप असणे आवश्यक आहे. आणि त्यामध्ये विषय अर्थातच अवयवदान, जेणेकरून तो लोकांच्या पर्यंत तुम्ही अभिनव पद्धतीने, वेगळ्या पद्धतीनं लोकांच्या पर्यंत पोहोचू शकता. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की फिल्म हे एकदम प्रभावी माध्यम आहे की जेणेकरून एका फिल्मद्वारे तुम्ही असंख्य लोकांच्या पर्यंत पोहोचू शकता. आणि मी महत्वाचं असं म्हणेन की मराठी, हिंदी, इंग्लिश ह्या 3 लँग्वेज सोडून ज्या रिजनल लँग्वेज आहेत, म्हणजे आपल्याकडे कधी कोकणी असेल, खानदेशी असेल आणि कन्नड असेल, तर ह्या प्रत्येक रिजनल भाषेमधून त्या फिल्म व्हाव्यात की जेणेकरून ह्याचा प्रचार आणि प्रसार अगदी देशाच्या कोपऱ्यापर्यंत होईल. आणि आपल्या ह्या उदात्त हेतूला आपण डायरेक्टली इनडायरेक्टली काहीतरी सपोर्ट कराल. तर मला वाटते की मी रिबर्थच्या वतीने लोकांना असं आव्हान करीन की रिक्वेस्ट करीन की लोकांनी जरूर सहभागी व्हावं आणि आपल्या कलेद्वारे, आपल्या प्रतिभेद्वारे हे समाजापर्यंत हा मेसेज पोचवावा. आणि त्याचं कारण तुम्हाला भेटते ते आहे ग्रीन कॉरिडॉर सीझन 5. आणि महत्वाचं म्हणजे ह्यात आम्ही बक्षीस पण. अरे वा सर, बक्षीस पण आहेत ह्या कॉम्पिटिशन साठी. तर मला एक प्रश्न आहे की लोकल लँग्वेजेस किंवा सगळ्या राज्यातल्या लँग्वेजेस मध्ये सुद्धा या फिल्म बनवल्या तर चालणार आहेत का, आणि त्याला पण काही बक्षीस आहेत का वेगळी? हो नक्कीच. मी असं सांगेन की असे तू हिमाचल, म्हणजे अगदी काश्मीर पासून खाली तामिळनाडू पर्यंत, इकडे आसाम पासून गुजरात पर्यंत भारताच्या ज्या काही लँग्वेज आपण बोलल्या जातात त्या प्रत्येक राज्यातून आम्हाला सहभाग व्हावा. आणि त्यासाठी आपण एक हे करतोय की रिजनल आपण एक सेपरेट कॅटेगरी ठेवलेली आहे की त्यांना आपण तिथं बक्षीस देणार आहोत. ह्याचा मुख्य उद्देश असा आहे की हिंदी, इंग्लिश हे तर होतच, परंतु तुम्ही तुमच्या मातृभाषेत जेव्हा एखादी गोष्ट ऐकता, एखादी त्याचे संदेश ऐकता, तो तुमच्या हृदयापर्यंत पोहोचतो आणि जेणेकरून तुम्ही त्याच्यावर कार्यवाही करता. असा एक ह्या मानसा आम्ही मनी बाळगलेला आहे आणि त्यापोटी आम्ही ही लॉन्च केलेलं आहे. अरे वा, छानच. रिजनल लँग्वेजेस मध्ये सुद्धा फिल्म बनवू शकणार आहेत आणि त्याला वेगळं बक्षीस आहे, तर हे फारच छान आहे. धन्यवाद सर. ऑर्गन डोनेशन विषयी खूप चांगली माहिती दिली तुम्ही. तर आता ह्या ऑर्गन ग्रीन कॉरिडॉर कॉम्पिटिशन साठी शॉर्ट फिल्म बनवायला तुम्ही लगेच तयारीला लागा आणि तुमच्या शॉर्ट फिल्म आम्हाला लवकरात लवकर पाठवा. धन्यवाद. धन्यवाद.